मित्रांनो, आपण आता एका ठिकाणी आले. तुम्हाला ते ठिकाण दाखवेल मी. माझ्या मागे तुम्हाला झाडी दिसते का? डोंगर झाडी ही पाहून काय वाटतं तुम्हाला? का आपण गावी आलो आहे ना? तर काय गावी नाही, मुंबईतलंच एक ठिकाण आहे. मी तुम्हाला आता एक थोड्याच वेळात तिथे नेऊन दाखवतो. पुढे जाणार आहे आपण. ते ठिकाण पण दाखवतो, त्या ठिकाणाबद्दल माहिती दाखवतो. हे मुंबईतलं ठिकाण आहे. हा रस्ता आहे, हा जोगेश्वरी लिंक रोड. तर हा जोगेश्वरी लिंक रोड इकडे सरळ अंधेरी जोगेश्वरीला जातो आणि इकडे हा जातो विक्रोळी साईडला. तर अशा पद्धतीने आहे. थोड्याच वेळात आपण जाऊया. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला ते ठिकाण दाखवेल. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे अंधेरीच्या जवळ असलेल्या महाकाली गुंफा येथे. आता आपण आतमध्ये चाललो आहे. मी तुम्हाला संपूर्ण गुंफा फिरून दाखवेल, त्याच्याबद्दल माहिती देईल. चला आपण जाऊया पुढे. इथे ऑनलाईन तिकीट काढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. हे पहा मित्रांनो, इथे एक शिलालेख ठेवला आहे. ह्या लेण्यांचं नाव कोंडिविटे केव्स अशी पण आहे. तर इथून तुम्ही पाहू शकता ह्या पूर्ण परिसरामध्ये गुहा पसरलेल्या आहेत. समोर गार्डन बनवलेलं आहे सुंदरसं. हे जास्त पब्लिक नाही, पण पाहायला कॉलेजची मुलं वगैरे येतात. अशा पद्धतीने ह्या गुंफा आहेत. आपण आता व्यवस्थितपणे पाहणार आहोत. तर इथून तुम्ही एक सुंदरशी अशी या गुहांची एक झलक पाहू शकता. तर आपण चला पुढे मित्रांनो, तुम्हाला मी एक गुहा दाखवतो. बौद्धकालीन लेणी या 2000 वर्षाच्या वरच्या या लेणीत अशा पद्धतीने आहेत. या संपूर्ण एकाच दगडामध्ये कोरून या बनवलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, पुढे दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, हे असं मस्त सुंदरसं असं गार्डन बनवलं आहे. आता पूर्वी नव्हतं. मी 2017ला इथे आलेलो होतो. 2017ला इथे काहीच नव्हतं, गार्डन नव्हतं. इथे येताना तुम्हाला 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. हे पहा, इथे दिसतंय छोट्या छोट्या खोल्यात ह्या. आणि हे पहा, या पहा, ह्या जुन्या काळच्या पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत. आणि इकडे हा हॉल पाहू शकता तुम्ही. दिसतोय हॉल टाईप आहे. इथे बसायला मला वाटतं काहीतरी केलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे पहा, या पुढे दाखवतो अजून तुम्हाला. बघा खांब कसे कोरून खांब बनवले बघा दगडामध्ये दिसतात. हे इथे एक छोटीशी रूम आहे. हे पहा, ही अशी छोटीशी रूम आहे. हे सगळे कोरीव दगडाचे खांब आहेत. हे पहा, असं कोरलेलं जुन्या काळचं काम आहे. दिसते ह्या खांबांवर ही शिल्पकला दिसते. या पुढे पाहू आपण. हे पहा, ह्या दुसऱ्या गुंफेमध्ये आपण आलेलो आहोत. हे तुम्ही पाहू शकता. हे इथे खूप मोठा एक सभामंडप टाईप आहे. आय थिंक जुन्या काळचा हे भोजन कक्ष असेल. हे पाहू शकता तुम्ही, दिसते. आणि इकडे छोट्या छोट्या खोल्या काढलेल्या आहेत. जुन्या काळचा एक आपण हॉल म्हणू शकतो असा हॉल आहे. आता तुम्हाला नीट दिसेल पाहत. हे पहा, इथे सापाची प्रतिकृती कोरलेली आहे दगडामध्ये. दिसते का? हे पहा.
हे पहा मित्रांनो, ही बाजूची गुंफा हे बाहेरून तुम्ही पाहू शकता. ही अशी गुंफा आहे. इथे कॉलेजचे मुलं मुली इथे येतात भेट द्यायला, आलेले तिथे. हे पहा दिसतंय, त्या 2000 वर्षापूर्वीच्या बौद्ध लेणीत. हे पहा, हे पहा मित्रांनो, ह्या जुन्या अवशेष आहे, बरेचसे भग्नावस्थेत आहे. हे पहा, आणि आतमध्ये असं स्तूप आहे, दिसतंय. हे पहा, बाहेरून लांबून दाखवतो. हे पहा, खूप साऱ्या मूर्ती आहेत कोरलेल्या. ह्याही छोट्या छोट्या गुंफा आहेत. जाऊया आपण आतमध्ये. दिसतंय. हे पहा, आतमध्ये छोटीशी रूम आहे. पूर्वी कशासाठी वापरत होते माहीत नाही, पण या पद्धतीने आहे सर्व. हे पहा, ह्यावर एक कोरीव काम केलेलं आहे, दिसतंय. हे अशा आतमध्ये बैठक व्यवस्था असते ना, त्या टाईप आहे. तर ही तुम्ही गुंफा पाहू शकता. खूप सुंदर असं दगडाचं कोरीव काम केलेलं आहे ह्यावर. या तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो. सुंदर असं काम आहे. दगडाचे खांब आहे, 4 खांब आहे, जे पूर्ण वरपासून खालपर्यंत एकाच दगडामध्ये कोरलेले आहेत. ह्या गुंफांचं वैशिष्ट्य म्हणजे हे की ह्या सर्व एका दगडामध्ये कोरलेले आहेत. दिसतंय, चारी बाजून पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आहे. खूप सुंदर असं कोरीव काम केलेले पाहू शकता तुम्ही. हे छत पाहू शकता. या पुढे हे बघा मित्रांनो, इथे एक छोटीशी गुंफा आहे, दिसते. खूप सुंदर परिसर आहे, गार्डन वगैरे पाहू शकता तुम्ही. ही एक गुंफा आहे इथे, जी पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे. या चला तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. ह्या पूर्ण गुहा बेसॉल्ट खडकापासून बनवलेल्या आहेत. इथे एक छोटीशी पाण्याची टाकी आहे, हे बघा दिसते ना. मागच्या साईडला ज्या गुहा आहेत त्या पाहायला जाऊ. आता आपण जाऊया मागच्या साईडच्या गुंफा पाहूया. चला माझ्याबरोबर. अशा पद्धतीने चारही बाजूनी बाउंड्री बनवली, कंपाऊंड बनवले. ते आपण आलो आता गुहेच्या मागच्या साईडला. इकडे पण ज्या गुहा आहेत त्या आपण पाहणार आहोत. पहा मित्रांनो, ही मागची बाजू आहे. या साईडनी पण ह्या खूप सुंदर अशा कोरीव काम केलेल्या गुहा आहेत, त्या तुम्हाला दिसतील. ह्या बौद्धकालीन लेणी पण आहेत. आणि इसवी सन म्हणजे 2000 वर्षापूर्वीच्या ह्या गुहा आहेत. खूप जुन्या गुहा आहेत ह्या. आणि मुंबईत इतक्या जवळ, म्हणजे मुंबईतच या. तर खूप सारे लोक येतात, त्यांना महाकाली गुंफा नाव ऐकलेलं असतं. 100रातले 90 लोक महाकाली गुंफा नाव ऐकून आहेत. परंतु इथे भेट देणारे 100रातले 10 लोक, 25 लोक असतील. जास्त लोकांना नाही माहिती आहे हे ठिकाण. या पुढे पाहूया आपण. हे पहा बाहेरून दिसतंय. चला पुढे पाहूया. हे पहा मित्रांनो, ती दुसरी लेणी. सांभाळून पावसाळ्यात इथे निसर्ग खूप छान आहे, परंतु पाय घसरतात आहे, कारण दगडांवर शेवाळ आहे. हे शेवाळ तुम्ही पाहू शकता, शेवाळलेले दगडी. तर दगडांवर शेवाळ आहे, थोडं सांभाळून या. हे पहा दगडामध्ये कोरलेला खांब आहे.
इकडे आतमध्ये एक छोटीशी खोली, अशी पडझड झालेली आहे. आता काय करणार, 2000 वर्षापूर्वीची वस्तू आहे. हे बघा, हे दिसतंय. तर ही आतमध्ये एक रूम आहे. ही मला वाटतं आहे जुन्या काळची चूल असेल, चुलीसारखंच दिसतंय. मध्ये लाकडं ठेवायची, वरती भांडी, ही चूल वगैरे असेल. हा कोणाला असेल इथे दिवा वगैरे, मशाला वगैरे ठेवायचा. तर अशा पद्धतीने आहे. या आपण अजून काही गोष्टी पाहूया. गुहेच्या वरच्या बाजूला चाललेलं पाहू शकता. पावसाळ्यामध्ये खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे. सगळीकडे हिरवगार गवत वाढलेलं आहे. तर हे चला माझ्याबरोबर तुम्हाला दाखवतो मी आता. हे पहा, अगदी गुहेला खेटूनच शेजारी वस्ती आहे, दिसती. आणि ह्या वस्तीच्या मध्ये ह्या गुहा आहेत, ज्या 2000 वर्षापूर्वी जुन्या आहेत, ज्या एक बौद्ध लेणी पण आहेत. आणि हा आपला जुना वारसा आहे, टिकून ठेवायचा आहे, याचं संरक्षण करायचं आहे, जतन करायचं आहे, टिकवायचं आहे. हे गुहेच्या वरचंच सेम असं पठार कसं असतं तसं दिसतंय. आपण आता गुहेच्या वरती जो भाग आहे डोंगराचा, त्याच्यावर आलेलो आहे. या पाहूया काय काय. कारण तुम्ही पाहू शकता बिल्डिंगी खूप उंच उंच आहेत. इथून तुम्हाला बऱ्यापैकी मुंबईची एक छोटी झलक पाहायला भेटेल. हे पहा मित्रांनो, हा जो रस्ता दिसतो हा जोगेश्वरी लिंक रोड आहे. हा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड. ह्या रोडने तुम्ही येऊ शकता. अंधेरीपासून एक 10 मिनटाच्या अंतरावर ही महाकाली गुहा आहेत. अंधेरीवरून सारख्या बसेस आहे. अंधेरी स्टेशनला तुम्ही आल्यानंतर तिथून तुम्ही बस पकडू शकता आणि येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला महाकाली गुंफा मी दाखवल्या त्या कशा वाटल्या, त्याची माहिती सांगितली ती कशी वाटली, ती मला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता. माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, धन्यवाद.